नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की कृपया तुम्ही या प्रोग्रामला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं ही विनंती आहे. आपण भगवद्गीतेचे अध्याय बघत आहोत. मागच्या वेळेला भगवद्गीता अध्याय 10 आपण बघून झाला. आता या एपिसोडमध्ये भगवद्गीता अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग हा अध्याय आपण बघणार आहोत. अध्याय 11. मागच्या 10व्या अध्यायात भगवंतांनी विभूती योगाचा शेवट करताना अर्जुनाला असं म्हटलेलं की या सगळ्या विभूती मी तुला सांगितल्या खऱ्या, पण अरे एवढं सगळं जाणून तुला काय करायचं आहे? मी तर केवळ एका अंशानं हे सगळं इथे व्याप्त केलेलं आहे. मग एका अंशानं जर हे अख्खं ब्रह्मांड आणि हजारो ब्रह्मांड देवानं व्याप्त केलेली आहेत, तर त्याचा पसारा किती मोठा असेल असं अर्जुनाला वाटायला लागलं. आणि भगवंतांचं प्रत्यक्ष विश्वरूप दर्शन आपल्याला बघायला मिळावं अशी त्याला उत्सुकता निर्माण झाली. श्लोक 1. अर्जुन म्हणाला, माझ्यावर अनुग्रह म्हणून अध्यात्मसंज्ञक म्हणजे काय की ज्यानं आत्मतत्वाचं यथार्थ रूप असं प्रकाशित केलं जातं, जी परमगुह्य गोष्ट तुम्ही सांगितली त्यानं माझा मोह नाहीसा झाला. श्लोक 2. तसंच हे कमलपत्राक्षा भूतांची उत्पत्ती, लय आणि तुमचे अक्षय्य महात्म्य मी तुमच्यापासून सविस्तर ऐकलं. श्लोक 3. आता हे परमेश्वरा, तुम्ही आपलं जसं वर्णन केलं आहे तशाच प्रकारचं तुमचं ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहायची इच्छा आहे. आणि मग पुढे तो म्हणतो श्लोक 4 अशा प्रकारचं रूप बघणं शक्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही आपलं अव्यय म्हणजे न बदलणारं तुमचं स्वरूप मला दाखवा. योगेश्वरा असं का म्हटलं आहे तर योगेश्वर या अर्थानं की मुळात खरं तर परमेश्वर हा निर्गुण अव्यक्त आहे, नाही का? मग निर्गुण आणि अव्यक्त परमेश्वर तत्वापासून ही जी सगळी व्यक्त सृष्टी त्यानं निर्माण केली, त्यासाठी त्यानं जे कौशल्य वापरलं त्याला योग असं म्हटलं जातं. म्हणून अर्जुन इथे त्यांना योगेश्वरा असं म्हणतो आहे. श्री भगवान म्हणाले, श्लोक 5. माझी अनेक प्रकारची, अनेक रंगांची, बरं का, अनेक प्रकारची, अनेक रंगांची, आकारांची ही शेकडो किंवा हजारो दिव्य रूपे तू बघ. श्लोक 6. हे बघ, 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, तसंच 49 किंवा 7 मरुतगण, हे भारता पूर्वी कधीही न बघितलेली अनेक आश्चर्य बघ. आता 10व्या अध्यायामध्ये यातल्या काही विभूतींचा उल्लेख आलेला आहे, पण तरीसुद्धा आपण परत ते बघूया. 6व्या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे? 12 आदित्य. 12 आदित्य हे 12 महिन्यांचे
प्रकार असे समजले जातात. कोणकोणते आहेत? दाता, मित्र, अर्यमा, शंकरा, वरुण, अमरा, भग, विवस्वान, पूष, सविता, त्वष्ट आणि विष्णू असे 12 आदित्य बघ. त्यानंतर 8 वसु बघ. वसु या वैदिककालीन देवता आणि रक्षण करणाऱ्या म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. कोणकोणत्या आहेत त्या 8? दारा, ध्रुव, सोम, आह, अनिला, अनला, प्रत्युष आणि प्रभास. त्यानंतर काय सांगतायत भगवान? 11 रुद्र. रुद्र ही सुद्धा वैदिककालीन देवता होती. ती अगदी श्रेष्ठ आणि बलश्रेष्ठ अशी ती देवता मानली जात असे. ती कोपिष्ठ किंवा रागीट देवता होती. त्यामुळे त्या देवतेचा आपल्यावर कोप होऊ नये म्हणून तिची उपासना केली जात असे. मग त्यानंतर म्हणजे वैदिक कालानंतर पुराणकालामध्ये या रुद्राचं रूपांतर भगवान शिवशंकरांमध्ये करण्यात आलं. हे 11 रुद्र कोण आहेत? तर हारा, बहुरूपा, त्र्यंबक, अपराजिता, वृषकपी, शंभू, कपारडी, रैवत, मृगवेद, सर्व, कपाली. 2 अश्विनी कुमार. आता काय आहे ना की आपल्यामध्ये विविध कल्प येत राहतात आणि विविध मन्वंतर त्यामध्ये असतात. प्रत्येकाच्या वेळेला प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगवेगळे अश्विनी कुमार आणि वेगवेगळ्या देवदेवता या निर्माण होतात. हे अश्विनी कुमार कोण आहेत? ते जुळे आहेत. दोघं सूर्यपुत्र आहेत. विवस्वान म्हणजे सूर्य आणि सरण्यू यांचे ते पुत्र आहेत, जुळे. ते देवांचे धन्वंतरी मानले जातात. दोघं अश्विनी कुमार म्हणजे आधी व्याधी दुःख सगळ्याचं निवारण करणारे असे ते अश्विनी कुमार आहेत. तसंच मरुद्गण. आता 7 मरुद्गण. मरुद कोण आहेत? आवह, प्रवह, विवह, परावह, उद्वह, सन्वह, परिवह. त्यांचा नायक कोण? मरीची. मरुद्गण म्हणजे पवन देवता. म्हणजे त्यांचं कार्य काय आहे? ढगांमध्ये वीज उत्पन्न करणं, मेघगर्जना करणं. ते देवगण आहेत. इंद्राचे ते सहकारी समजले जातात. श्लोक 7. हे गुडाकेशा. गुडाकेश म्हणजे ज्यानं निद्रेला जिंकलेला आहे तो. हे गुडाकेशा, आज इथे एकत्र झालेलं सर्व चराचर जग, सगळं जगत पूर्णपणे आणि दुसरंसुद्धा तुला जे काही बघण्याची इच्छा असेल ते माझ्या देहामध्ये तू बघून घे, भगवान अर्जुनाला म्हणाले. श्लोक 8. परंतु तुझ्या या दृष्टीनं तू पाहू शकणार नाहीस. म्हणजे आपले जे नॉर्मल डोळे इंद्रिय त्यानं काही तुला माझे दिव्य विश्वरूप दर्शन होऊ शकणार नाही. म्हणून तुला मी दिव्य दृष्टी देतो. त्यामुळे माझा ईश्वरी योग म्हणजे माझं हे सगळं योग सामर्थ्य तू बघू शकशील. आता आपल्याकडे बरं का योग सूत्रांमध्ये दिव्य दृष्टी आणि दूरदर्शन या 2 सिद्धी मानल्या गेल्या आहेत. दिव्य दृष्टीचा नेमका अर्थ काय? तर आपण आपल्या नेहमीच्या डोळ्यांनी ते बघू शकणार नाही. दिव्य दृष्टी म्हणजे बाह्य जगताकडे जी आपली नजर खिळलेली असते ती वळवून आतल्या अंतरंगामध्ये ईश्वराकडे जेव्हा आपली दृष्टी एकाग्र चित्त होते
तेव्हा दिव्य दृष्टीचा उदय होतो. आणि तो कशामुळे होऊ शकतो? तर त्याला साधकाजवळ ऋतंभरा प्रज्ञा असणं गरजेचं असतं. म्हणजे काय? तर श्रुतप्रज्ञा म्हणून प्रज्ञेचा म्हणजे बुद्धीचा एक प्रकार आहे. श्रुत म्हणजे वेद, आगम म्हणजे वेद. वेदांमधून जे आपण शिक्षण घेतलेलं आहे ती होते प्रज्ञा. त्यानंतर अनुमान प्रज्ञा म्हणजे आपण एकंदरच ग्रंथ, शब्द वगैरे वाचून जी आपल्याला बुद्धी मिळते त्याला म्हटलं जातं अनुमान प्रज्ञा. पण या दोन प्रज्ञांनी आपल्याला सामान्यपणे सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे जेव्हा मनामध्ये एकही विचार शिल्लक राहत नाहीत, निर्विचार, शांत, प्रसन्न, प्रगाढ, सखोल अशी जी शांत मन आणि बुद्धी जेव्हा होते तेव्हा मन शांत झालेल्या त्या अवस्थेमध्ये ऋतंभरा प्रज्ञा ही अद्वितीय प्रज्ञा निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि त्या प्रज्ञेनं ईश्वराचं दर्शन, साक्षात्कार हा साधकाला घडू शकतो. आपल्याला इतर वेळेला जेव्हा आपण ध्यानधारणा करायला बसतो तेव्हा ते का बऱ्याच वेळा सफल होऊ शकत नाही? तर आपल्या मनामध्ये हजारो जन्मांचे, पूर्वजन्मांचे, या जन्मातले संस्कार, वासना, विचार हे सगळे आपल्यामध्ये अडथळे आणत असतात आणि ते संस्कार सगळे उफाळून वरती येत असतात. परंतु ऋतंभरा प्रज्ञा निर्माण झाली की हे सगळे पूर्वसंस्कार हे मिटले जातात, नष्ट केले जातात आणि शांत असं प्रशांत मन आपलं व्हायला लागतं आणि त्यातूनच ईश्वरी साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे ही दिव्य दृष्टी ऋतंभरा प्रज्ञेनं आपल्याला प्राप्त होते किंवा ज्या साधकानं आत्मसाक्षात्कार त्या पायरीपर्यंत जो गेलेला आहे त्याला ती प्रज्ञा प्राप्त होते. पण आता इथे अर्जुनाच्या बाबतीत त्याचं आत्मज्ञान त्याला जे भगवान देऊ करतायत ते अजून पूर्णपणे त्यानं आत्मसात केलेलं नाही. त्यानं बऱ्याच वेळा म्हटलं हो माझा मोह गेला, माझी चूक माझ्या लक्षात आली. हळूहळू त्याला आत्मज्ञानाचे उपदेश भगवान त्याला नीट समजावून सांगतायत. परंतु आत्ता या क्षणी मात्र ती ऋतंभरा प्रज्ञा त्याच्याजवळ जरी नसली तरीसुद्धा परमेश्वराबद्दलचं गाढ प्रेम, श्रद्धा, विश्वास, त्यांच्यावरची त्याची अतूट भक्ती यामुळे तो त्यांचा परमसखा आहे. भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपल्या या प्रिय भक्तावर भगवंतांनी कृपादृष्टी ठेवून त्याच्यावर कृपा करून त्याच्यावर अनुग्रह करून त्याला ही दिव्यदृष्टी प्रदान केलेली आहे. आता आपण आदि शंकराचार्यांचं चरित्र थोडं थोडं बघत आहोत, ते आपण थोडंसं आत्ता बघूया. मंडन मिश्रांना समजून चुकलं की हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे बरं का. आणि मग त्यांच्या लक्षात येऊन त्यांनी त्यांची क्षमा मागितली. वादावर त्यांनी तो पडदा टाकला. ते म्हणाले की मी या वादामध्ये पराभूत झालेलो आहे आणि तुम्ही याच्यामध्ये विजयी झालेले आहात आणि ठरल्याप्रमाणे आता मला माझा गृहस्थाश्रमाचा त्याग करणं हे अनिवार्य आहे. मी तुमचा शिष्य व्हायला सुद्धा तयार आहे. प्रांजळपणानं मंडन मिश्रांनी हे सगळं कबूल केल्यानंतर उभय भारती देवींनी आदि शंकराचार्यांना
विजयी म्हणून घोषित केलं. आणि मग त्यानंतर त्या म्हणाल्या की माझे पती जर आता संन्यास घेत असतील तर मलासुद्धा या गृहस्थाश्रमामध्ये राहून तिथे राहण्यात मला काही स्वारस्य उरलं नाही. त्यामुळे मी सुद्धा आता देहत्याग करीन असा माझा विचार आहे. ते ऐकल्यानंतर आदी शंकराचार्य पुढे झाले. त्यांनी अगदी नम्रतेनं उभय भारती देवींना नमस्कार केला आणि ते म्हणाले, माते आपण साक्षात सरस्वतीचा अवतार आहात हे मला माहिती आहे. आता इथून पुढे मी अद्वैत सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी उपनिषदांचं तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी भारत देशामध्ये 4 ठिकाणी 4 मठांची स्थापना मी करणार आहे. त्यातला पहिला मठ मी आता शृंगेरी येथे स्थापन करणार आहे. प्रत्येक ठिकाणी मला सरस्वती देवीचं प्रतीक, तिची पूजा त्या मठामध्ये व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नये अशी माझी विनंती आहे. तेव्हा उभय भारती देवींनी त्यांना समजावलं की जरी मी देहरूपानं इथे नसले तरी माझे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक कार्याला आणि तुमच्या प्रत्येक मठाला नेहमीच असतील याबद्दल तुम्ही विश्वास बाळगा. मग असं म्हणून तो वाद संपला आणि आदी शंकराचार्यांच्या इतर शिष्यांबरोबर मंडन मिश्रासुद्धा त्यांचे शिष्य बनून पुढे त्यांच्या यात्रेला जाऊ लागले. पुढचा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. श्लोक 9. संजय म्हणाला, याप्रमाणे बोलल्यावर मग हे राजा धृतराष्ट्रा, संजय धृतराष्ट्रांना सांगतोय, योगांचा मोठा ईश्वर हरी त्यानं अर्जुनाला आपलं श्रेष्ठ ईश्वरी रूप म्हणजे विश्वरूप दर्शन घडवलं. आता हे विश्वरूप दर्शन बरं का फक्त दोघांनाच युद्धाच्या ठिकाणी घडलं. एक अर्जुनाला, त्याला दिव्य दृष्टी भगवंतांनी दिली होती म्हणून, आणि दुसरं संजयला दिव्य दृष्टी महर्षी व्यासांनी आधीचीच देऊन ठेवली होती. त्यामुळे रणांगणावर फक्त या दोघांनाच बरं का विश्वरूप दर्शन घडू शकलं. श्लोक 10. त्याला म्हणजे त्यांच्या विश्वरूपाला अनेक तोंड आणि डोळे असून त्यात अनेक अद्भुत देखावे दिसत होते. त्यावर अनेक प्रकारचे दिव्य अलंकार त्यामध्ये असून अनेक प्रकारची दिव्य आयुध अस्त्र त्याच्यामध्ये चमकत होती. श्लोक 11. त्या अनंत सर्वतोमुख आणि सर्व आश्चर्यांनी भरलेल्या देवाला दिव्य सुगंधाची उटी लावलेली होती आणि त्यानं दिव्य पुष्प आणि वस्त्र त्यांनी धारण केली होती. श्लोक 12. आकाशात 1000 सूर्यांची प्रभा, आकाशामध्ये 1000 सूर्यांची प्रभा जर एकदम सगळीकडे प्रकाशित झाली तर ती त्या महात्माच्या कांतीसारखी काहीशी दिसेल. म्हणजे किती म्हणून तेजस्वी रूप असावं याची आपण कल्पना थोडीफार करू शकतो. श्लोक 13. देवदेवाच्या या शरीरामध्ये नाना प्रकारे विभागलेले सगळं जग, अख्खं जगत, अख्खं ब्रह्मांड
एकत्र झालेलं आहे असं अर्जुनाच्या दृष्टीस पडलं. आता विश्वरूप दर्शनाचा आपण नेमका अर्थ काय घ्यायचा? की भगवंतांच्या मुखामध्ये सगळं जगत अर्जुनाला दिसलं, हा झाला एक अर्थ. पण दुसरा अर्थ काय घ्यायचा? की हे जगत कितीही मोठं असू दे, कितीही विशाल असू दे, भव्य असू दे, कितीही विविधता असू दे, पण ते सगळंच्या सगळं एकामध्ये सामावलं गेलेलं आहे. हारामधील वेगवेगळ्या फुलांना, हजारो फुलांना, वेगवेगळ्या फुलांना एक सूत्र त्यांना एकत्र बांधून ठेवतो. त्याचप्रमाणे परमेश्वर हा एकच एक असून त्यानं या अवाढव्य जगताला एकाच परमेश्वरी सूत्रानं त्यानं बांधून ठेवलेलं आहे. श्लोक 14. मग आश्चर्याने टक्कवून त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि शीर्षाष्टांग नमस्कार करून हात जोडून तो अर्जुन देवाला म्हणाला की कसं आहे ना, की विश्वरूप दर्शन म्हणजे परमेश्वराचं आपण दोन बाजूनी चिंतन करतो. एका बाजूनी आपण काय म्हणतो की सोन्याचे दागिने जरी अनेक असले तरी प्रत्येकामध्ये एकच सोनं आहे असं आपण देवाचं वर्णन करताना सांगतो. मग ते आपल्याला सहजासहजी पटू शकतं की दागिने अनेक पण सोनं एक. पण आता इथे विश्वरूप दर्शनामध्ये हा सिद्धांत वेगळ्या प्रकारे उलट्या पद्धतीने सांगितला आहे. कसा? तर एकाच सोन्याच्या विटेमध्ये आता आपल्याला हजारो लाखो दागिने त्या एकाच विटेमध्ये आहेत हे आपल्याला बघायचं आहे. त्या बाजूने परमेश्वराचं रूप आपण जाणायचं आहे. अर्जुन म्हणाला, श्लोक 15. हे देवा, तुमच्या या देहामध्ये सर्व देव आणि नाना प्रकारचे भूतांचे समुदाय, तसंच कमलासनावर बसलेला स्वामी ब्रह्मदेव, देवांचा देव. कोण कोण आहेत? सगळे देव, सगळी भूतं, स्वामी ब्रह्मदेव, सर्व ऋषी आणि वासुकी. वासुकी म्हणजे दिव्य सर्पांपैकी एक प्रकार. सर्व दिव्य सर्पसुद्धा मला दिसत आहेत. आता अनेक सर्प त्याला दिसले. ते कोणकोणते? तर अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख, कुली असे दिव्य सर्प अर्जुनाला दिसले. श्लोक 16. अनेक बाहू, अनेक उदर, अनेक तोंड, अनेक नेत्र असणाऱ्या अनंत रूपी तुम्हालाच मी सगळीकडे बघत आहे. पण हे विश्वेश्वरा, विश्वरूपा, तुमचा ना अंत ना मध्य किंवा आधी मला कुठेही दिसत नाही. काय म्हणताय अर्जुन? की मला सगळीकडे जिथे जिथे नजर टाकावी तिकडे तिकडे मला तुमचं दर्शन होत आहे. पण मला त्याचा मध्य दिसत नाही, त्याची सुरुवात कुठून झाली ते कळत नाही, त्याचा अंत कुठे होणार आहे हे सुद्धा मला दिसू शकत नाही. श्लोक 17. किरीट, गदा, चक्र धारण करणारे, चोहीकडे प्रभा म्हणजे तेज, भाकलेले तेजपुंज
रखरखीत अग्निसूर्याप्रमाणे दैदिप्यमान, डोळ्यांनी बघण्याला अशक्य आणि अपरंपार म्हणजे भरलेले सर्वत्र असे तुम्हीच मला जिकडे तिकडे दिसत आहात. श्लोक 18. तुम्हीच अखेरचे ज्ञेय अक्षर ब्रह्म, म्हणजे ज्ञेय म्हणजे ज्याला जाणायचं अखेरचं ते तुम्हीच आहात. तुम्हीच या विश्वाचे शेवटचे आधार आहात. तुम्हीच अव्यय असून शाश्वत धर्माचे रक्षक आहात आणि सनातन पुरुष तुम्ही असं मला वाटत आहे. श्लोक 19. आदी मध्य किंवा अंत नसून ज्याला अनंत बाहू, चंद्र, सूर्य हे ज्याचे डोळे आणि पेटलेला अग्नी हे ज्याचं तोंड, तसं अनंत शक्तिमान तुम्हीच आपल्या तेजानं सर्व जगाला तापवत आहात असं मी बघतो. आता काय आहे ना की ज्ञानयोग मार्गानं साधक ईश्वर प्राप्ती करू शकतो. ज्ञानयोग मार्गावरनं जाताना ईश्वराचं साक्षात दर्शन हे महात्मे करून घेतात. तो मार्ग जरी खडतर असला तरी त्यामध्ये साधक कोणकोणती साधनं वापरतो आणि नेमकं कसं घडतं हे आपण इथे या निमित्तानं थोडक्यात बघूया. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी 4 बहिरंग साधनं आहेत. 4 अंतरंग साधनं आहेत. बहिरंग साधनं म्हणजे काय? ती पूर्वतयारी आहे. काय काय? विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व. म्हणजे काय? विवेक म्हणजे आपण जे व्यवहारातला विवेक जो म्हणतो की साधारणपणे शहाणपणा किंवा भानावर असणं, भानावर मन ठेवून निर्णय घेणं, हे जरी त्याच्यात असलं तरी आध्यात्मिकदृष्ट्या विवेक म्हणजे आत्मा आणि अनात्मा यातील फरक ओळखणं. आत्मा आणि अनात्मा. आता काय गंमत आहे ना की हा फरक ओळखणं काही कठीण नाही म्हटलं तर. का? कारण आत्मा ही कॅटेगरी, या कॅटेगरीमध्ये केवळ आत्मा येतो. आणि अनात्मामध्ये आत्मा सोडून सगळं जग येतं. देह, मन, बुद्धी, व्यक्ती, जगत, संसार, गोष्टी, वस्तू सगळं अनात्म कॅटेगरीत जाऊन पडतं. आणि आत्म्याच्या कॅटेगरीमध्ये केवळ आत्मा हे तत्व उरतं. मग साधकांनी विवेक बाळगायचा म्हणजे काय करायचं? तर अनात्म गोष्टी ओळखून, अनात्म गोष्टी म्हणजे सर्व जगत, हे कसं आहे ओळखणं म्हणजे काय? ते विनाशी आहे, बदलणारं आहे, नष्ट होणारं आहे आणि ते आपल्याला चिरंतन सुख देणारं नाही. आपण सुखासाठी बाह्य जगताकडे कायम अपेक्षेनं बघत असतो. माणसं म्हणा, गोष्टी म्हणा, वस्तू म्हणा, विषय सुख म्हणा, उपभोग म्हणा, सगळं बाह्य जेव्हा माझ्या मुठीत येईल तेव्हा मी सुखी होईन ही माझी कल्पना असते. जरी मिळालं तरी ते कायमचं आपण
धरू शकत नाही. ते विनाशी आहे, ते बदलणारं आहे. या दृष्टीने अनात्म्याची जी गुणधर्म आहेत, म्हणजे त्यांच्या मर्यादा ज्या आहेत त्या ओळखणं म्हणजे आत्मा आणि अनात्मा यातील विवेक करणं. आणि आत्मसुख हे कसं आहे, ते साक्षात ईश्वरी सुख असल्यामुळे त्याची कंपॅरिझन कुणाशीच होऊ शकत नाही. ते चिरंतन आहे, सदैव आहे, अविकारी आहे. हा विवेक साधकानं बाळगायचा असतो. विवेक झाला, मग वैराग्य. जेव्हा हा विवेक आपल्यामध्ये हळूहळू प्रगट जास्त जास्त व्हायला लागतो, तेव्हा अर्थातच अनात्म गोष्टींबद्दलची आपली जी पहिली आसक्ती असते, ओढ असते, मिळवण्याची सगळी धडपड असते, ती हळूहळू कमी कमी व्हायला लागते. त्यालाच वैराग्य असं म्हटलं जातं. तिसरी बहिरंग साधना कोणती? षट संपत्ती. षट म्हणजे सहा दैवी गुण आपण प्रयत्नपूर्वक मिळवावी लागतात. अहो, आपल्याला साक्षात परमेश्वर दर्शनाची जर ओढ आहे तर आपल्याला खडतर प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. काय येते 6 गुण? शम म्हणजे इंद्रियांना आपण इष्टदेवतेवर मन एकाग्र करणं. दम, जेव्हा इष्टदैवतावर आपण मन एकाग्र करून ध्यानधारणा करत असतो तेव्हा आपला अनुभव आहे की फार थोडा वेळ ते टिकतं आणि मन सैरावैरा धावायला लागतं. त्याला पकडून आणून परत परत इष्टदेवतेवर ते आणणं याला म्हणतात दम. उपरती म्हणजे कर्मफळाच्या अपेक्षेनं कर्म न करणं. 4 तितिक्षा म्हणजे काय की आयुष्य हे दुःख सुख अशा द्वंद्वांनी हे भरलेलं आहे. आपण कितीही प्रयत्न केला तरी कधी ना कधीतरी आघात येतात, संकट येतात, दुःख येतात, बरोबर? ही अगदी अपरिहार्य आहेत. तर त्यामुळे ती टाळता येत नसल्यामुळे आपण कितीही ठरवलं की नाही, माझ्यामध्ये दुःख येताच कामा नये, पण असं नाही होत. मग त्यामुळे तितिक्षा म्हणजे मनाची शांती ठेवून ती सहन करायला शिकणं. 5 समाधान म्हणजे संतुष्ट वृत्तीनं जीवनाचा उपभोग घेणं. 6 श्रद्धा, परमेश्वरावर, आपल्या सद्गुरूंवर, उपनिषद, भगवद्गीता यासारख्या पवित्र ग्रंथांवर श्रद्धा ठेवूनच आपल्याला ही वाटचाल करायची असते. ही झाली बहिरंग साधना. आणि 4 आहे मुमुक्षत्व. आता आपण हे सगळेजण जे ओढीनं तुम्हीसुद्धा जे भगवद्गीतेवर तुमचं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी तुम्ही ही अध्याय त्याचं वर्णन ऐकता, ते का उगाचच का? नाही, तर त्या पाठीमागे तुमची तळमळ आहे. या तळमळीला मुमुक्षत्व म्हटलं जातं. आता अंतरंग साधनासुद्धा 4 आहेत. श्रवण म्हणजे काय? ग्रंथांचं श्रवण करणं, कीर्तन, भजन, काही ऐकणं. मनन म्हणजे जे ऐकलं आहे त्याच्यावर आपण बुद्धिपूर्वक शांतपणे विचार करणं. आणि निधिध्यासन 3 म्हणजे काय? तर संसारामध्ये जे आपण पार बुडालेले असतो, संग ठेवून, आसक्ती ठेवून, त्यातनं मन बाजूला काढून आता परमेश्वरावर मन चित्त एकाग्र करणं म्हणजे निधिध्यासन. आणि 4 आहे आत्मसाक्षात्कार. असं जेव्हा मन हळूहळू शांत व्हायला लागतं
निर्विचार व्हायला लागतं. आपण आत्ताच बघितलं ऋतंभरा प्रज्ञा, त्यानं जागृत व्हायला लागते आणि मनाचे हे पूर्वीचे सगळे संस्कार, विचारांचे, वासनांचे सगळे नष्ट व्हायला लागतात आणि आत्मसाक्षात्काराला मग वेळ लागत नाही. तर अशा साधनांच्या मदतीनं आपण ज्ञानयोगाचा मार्ग चालत असतो. यामध्ये परत 7 पायऱ्या सांगितल्या गेल्या आहेत, त्या आपण बघूया. एक आहे शुभेच्छा. बरं का, म्हणजे काय की विषय उपभोग घेतले, हजारो जन्म घेतले, या जन्मी घेतले, आता मनातून असं वाटायला लागलं पुरे, आता जरा मन परमार्थाकडे वळावं, भगवंतांच्या चरणी लीन व्हावं असं वाटून आपण आत्मज्ञानाकडे वळायला लागतो. मग सत्संग, भक्ती, काही व्रतवैकल्य, उपासना, ही सगळी साधनं आपण जेव्हा सुरुवात करतो त्याला म्हटलं जातं शुभेच्छा. दुसरं विचारणा. मग साधक आता काही व्रतांचं नियमन करतो, अनुष्ठान करतो. अनुष्ठान म्हणजे काय, एखाद्या व्रताचं निश्चयपूर्वक त्यानं अंमलबजावणी करणं. म्हणजे समजा मी जर असं ठरवलं की रोजची 10 मिनटं मी शांत मनानं मंत्र जप करत राहणार, तर 2 दिवस करून ते अनुष्ठान होत नाही. ठरलेल्या वेळेला, शक्यतो ठरलेल्या जागी, पण रोजच्या रोज मला ते व्रत नियमितपणे आचरणात आणावं लागेल. असं जेव्हा वर्षानुवर्ष मी एखादं व्रत करते तेव्हा ते होतं अनुष्ठान. तिसरी पायरी आहे तनुमानसा. म्हणजे या पायरीवर आपण श्रवण मनन करायला लागतो. मग चौथी जी पायरी आहे त्याला म्हटलं जातं सत्वापत्ती. म्हणजे काय की या सगळ्या ग्रंथ मननानं सगळ्यानं हळूहळू मला बुद्धीला खात्री पटायला लागते की मी स्वतः ईश्वर स्वरूप आहे. इथे गुरूंवरची अढळ श्रद्धा, गुरूंवरची अढळ श्रद्धा आणि ध्यानधारणा आपल्या उपयोगाला पडते. इथे साधकाला ब्रह्मविद असं म्हटलं जातं. 5व्या पायरीवर असंसक्ती येते. बरं का, म्हणजे काय की आता साधक त्याच्या ध्यानधारणेमध्ये पूर्णपणे आत्मतत्वामध्ये तो स्थिर होतो. त्याला या पायरीवर असताना अनेक सिद्धीसुद्धा प्राप्त होतात, पण त्या सिद्धीमध्ये त्याला अजिबात काही रस नसतो. या पायरीवर असणाऱ्या साधकाला ब्रह्मविद्वर असं म्हटलं जातं. मग त्यानंतर येते पदार्थ भामिनी. म्हणजे साधक आता अगदी सहजपणे सगळे पूर्वसंस्कार, वासना, विषय हळूहळू सगळे नष्ट झालेत, केर कचरा सगळा निघून गेलाय, मन अगदी शुभ्र स्वच्छ झालाय. अशा वेळेला तो परब्रह्मामध्ये जणू काही विलीन होतो. तेव्हा त्याला ब्रह्मविद वरिया असं म्हटलं जातं. आणि शेवटची पायरी जी आहे त्याला तुरीय अवस्था म्हटलं जातं. आणि त्या साधकाला ब्रह्मविद वरिष्ठ असं नाव दिलं जातं. या सगळ्या पायऱ्या योग वसिष्ठ या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. श्लोक 20. कारण आकाश आणि पृथ्वी यांच्यामधील अंतर आणि सर्व दिशा तुम्ही एकट्याने व्यापून टाकलेल्या आहेत.
काही कुठे काही फट अशी राहिलेलीच नाही. सगळीकडे तुम्ही 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 आणि तुम्ही आहात. तुमचं हे अद्भुत आणि उग्र रूप बघून हे महात्म्या त्रैलोक्याची भीतीनं गाळण उडालेली आहे. श्लोक 21. हे पहा, देवांचे हे गण, तुमचे गण म्हणजे काय, देवांचे अनुयायी तुमच्या ठिकाणी प्रवेश करत आहेत. एकाच मुखामध्ये एकाच सोन्याच्या विटेमध्ये लाखो दागिने अर्जुन बघत आहे. अनेक गण तुमच्या ठाई प्रवेश करत आहेत. काही भयानं हात जोडून प्रार्थना करत आहेत. स्वस्ती स्वस्ती असे म्हणून, म्हणजे शुभ शुभ असं म्हणून अनेक महर्षी आणि सिद्ध यांचे गण तुमचं स्तवन म्हणजे स्तुती करत आहेत. श्लोक 22. तसंच रुद्र, आदित्य, वसु, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुद्गण, उष्मपा, आता उष्मपा म्हणजे पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस, सिद्ध यांचे मेळे सर्वत्र विस्मयचकित होऊन तुमच्याकडे बघत आहेत. श्लोक 23. ए महाभाऊ, तुमचं हे अवाढव्य अनेक तोंडांचं, अनेक डोळ्यांचं, अनेक बाहूंचं, अनेक मांड्यांचं, अनेक पायांचं, अनेक उदरांचं आणि अनेक दाढांमुळे तुमचं हे जे अक्राळ विक्राळ रूप आहे ते बघून सर्व लोकांना आणि मला भीती निर्माण झाली आहे. श्लोक 24. आकाशाला जाऊन भिडलेले तेजस्वी अनेक रंगांचे जबडा पसरलेले आणि मोठ्या आणि प्रदीप्त डोळ्यांनी युक्त अशा तुम्हाला बघून अंतरात्मा माझा व्याकुळ झालाय भीतीनं. हे विष्णू, माझा आता धीर सुटत चाललाय आणि माझी शांतीसुद्धा नाहीशी झालेली आहे. श्लोक 25. आणि धाडांनी आणि विक्राळ प्रलय काळच्या अग्नीसारखी, बर का, प्रलय काळच्या अग्नीसारखी तुमची ही तोंड बघून मला दिशा कळेनाशा झाल्या आहेत. समाधान वाटत नाही. अर्जुन भयानं अगदी व्याकुळ झालेला आहे. हे देवदेवा, आता प्रसन्न व्हा. हे पहा, राजांच्या गणांसह धृतराष्ट्राचे सर्व पुत्र भीष्म, द्रोण, सूतपुत्र कर्ण, आमच्या बाजूचेही मुख्य योद्धे 27 तुमच्या विक्राळ दाढांच्या या भयंकर तोंडामध्ये, बर का, विक्राळ दाढांच्या भयंकर तोंडामध्ये हे सगळेच्या सगळे वीर तुमच्यामध्ये शिरत आहेत. काही दातांमध्ये सापडून त्यांच्या डोक्याचा चुराडा झालेला मला दिसत आहे. म्हणजे युद्धाची भयानकता अर्जुन इथे सांगत आहे. श्लोक 28. नद्यांच्या पाण्याचे अनेक लोट समुद्राकडे जसे धाव घेतात त्याप्रमाणे मनुष्य लोकातील हे वीर तुमच्या अनेक प्रज्वलित मुखामध्ये ते जात आहेत. श्लोक 29. पेटलेल्या अग्नीमध्ये मरण्यासाठी मोठ्या वेगानं पतंग जसे उड्या टाकतात त्याप्रमाणे तुमच्याही जबड्यात
ही लोक मरण्यासाठी मोठ्या वेगानं शिरत आहेत. हे जे सगळं वर्णन आहे ते काय दाखवतं, तर मृत्यू हा अपरिहार्य आहे. जे निर्माण झालंय ते कधी ना कधी नष्ट होणार आहे आणि जे नष्ट झालंय ते कधी ना कधीतरी निर्माण होणार आहे. अशी ही कालचक्राची ही जी साखळी आहे ती आपण यातनं समजावून घ्यायला पाहिजे. श्लोक 30. हे विष्णू, असं म्हणतात, सर्व लोकांना आपल्या जाज्वल्य मुखाने ग्रासून टाकून तुम्ही जिभा चाटत आहात आणि तेजानं सर्व जग व्यापून तुमच्या उग्र प्रभा सगळीकडे तळपत आहेत. श्लोक 31. हे उग्र रूप धारण करणारे तुम्ही कोण ते आता मला कृपया तुम्ही सांगा. हे देवदेवा, तुम्हाला नमस्कार करतो, प्रसन्न व्हा. तुम्ही आदि पुरुष कोण हे मला जाणण्याची इच्छा आहे, कारण तुमची ही जे काही करणी आहे, हे जे सगळं अद्भुत असं मी बघतोय ते मला कळत नाही आहे. श्री भगवान म्हणाले, मी लोकांचा क्षय करणारा आणि वृद्धिंगत झालेला काळ आहे. येथे लोकांचा संहार करायला मी निघालो आहे. तू नसलास तरी, म्हणजे तू काहीही केलं नाहीस तरीसुद्धा सैन्यातून उभे असलेले हे सगळे योद्धे नाहीसे होणार आहेत. म्हणजे काय? तर याचा अर्थ मरणाची प्रक्रिया भगवान इथे आपल्याला सांगत आहे. एक म्हणजे प्रारब्ध रूपानं प्रत्येकाला वैयक्तिक मृत्यू येतो, तो एक प्रकार. आणि दुसरं म्हणजे भगवान इथे जे म्हणतायत, मी लोकांचा क्षय करणारा काळ आहे. म्हणजे काय की जेव्हा दुष्ट आणि पापी लोक आपलं अधर्मानं वागण्याचं सोडत नाही, तेव्हा संत सज्जनांवर आणि सामान्य जनतेवर अन्याय होत राहतो. बरोबर? तर त्यामुळे त्यांना सांगून समजावून सुद्धा जर ते ऐकत नसतील तर नाईलाजानं का होईना समाजाच्या भल्यासाठी, बरं का, समाजामध्ये शांतता नांदावी, दुष्टांचा त्रास लोकांना होऊ नये, यासाठी भगवंतांनी तो अवतार घेतलेला आहे आणि त्यांना त्यांचा क्षय करणं, त्यांचा नाश करणं हे अनिवार्य होऊन ठरतं. श्लोक 33. तस्मात तू उठ, यश मिळव. कसे खणखणीतपणे सांगतायत बरं. यश मिळव आणि शत्रूंना जिंकून समृद्ध राज्याचा उपभोग घे. मी यांना पूर्वीच मारलेला आहे, म्हणून आता हे सव्यसाची अर्जुना, तू निमित्ताला मात्र पुढे हो. म्हणजे काय? आधीच मारलेला आहे म्हणजे काय अर्थ घ्यायचा? तर भगवान श्रीकृष्ण तह करण्यासाठी कौरवांना जेव्हा भेटायला गेले की बाबांनो आपण तह करूया, हे युद्ध नको, यातली हिंसा नको, तुम्ही आम्हाला फक्त 5 गावं द्या, आपण युद्ध करूया, नको. पण या तहाला सुद्धा दुर्योधनानं धुडकावून लावलं. त्यामुळे पूर्वीच मारलेलं आहे म्हणजे आता ते त्यांच्याच आडमुठेपणामुळे
हट्टामुळे, ते आता त्यांच्याच कृत्यामुळे हे युद्ध घडत आहे. त्यामुळे आता ते मारले गेले तर मारणाऱ्याला त्याचं पाप लागत नाही. दुष्ट माणूस त्याच्या स्वतःच्या कर्मांनी त्याचं मरण ओढवून घेत असतो. श्लोक 34. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण तसेच दुसरेही वीर योद्धे मी पूर्वीच मारलेले आहेत. त्यांना तू मार. घाबरू नकोस, लढ. लढाईमध्ये शत्रूला तू जिंकणार आहेस. पूर्वीच मारलेला आहे म्हणजे त्यांच्या कृत्यांनी त्यांनी मरण स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे. श्लोक 35. संजय म्हणाला, केशवाचं हे भाषण ऐकून अत्यंत भयभीत होऊन कंठ दाटून येऊन कशी अवस्था झाली आहे बघा अर्जुनाची. कापत कापत हात जोडत नमस्कार करून अर्जुन श्रीकृष्णाला लवून नमस्कार करून पुन्हा असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, श्लोक 36. हे ऋषिकेशा, जग तुमच्या कीर्तनानं आनंदून जातं. त्यामध्ये ते अनुरुक्त असतं. राक्षस तुम्हाला भिवून बाजूला 10 दिशांना पळून जातात आणि सिद्ध पुरुषांचे मेळे तुम्हाला नमस्कार करतात. हे सगळं अगदी योग्यच आहे. श्लोक 37. हे महात्मन, ब्रह्मदेवाचेही अधिकरण, ब्रह्मदेवाचे सुद्धा अधिकरण. प्रथम कोण? निर्गुण ब्रह्म. मग माया त्याच्याबरोबर जोडली गेली की येतो ब्रह्मदेव, सगुण ईश्वर. मग त्याच्यानंतर सगळे जीव, व्यक्ती, सृष्टी, जगत हे हळूहळू सगळं यायला लागतं. अधिकरण कोण आहे? ही इज द चीफ बॉस. तुम्ही सत आणि असत असून या दोघांच्याही पलीकडचं जे अक्षर तत्व आहे ते तुम्हीच आहात. अक्षर म्हणजे कधीही क्षय न पावणारं. अख्खी सृष्टी बरं का, निर्माण झालेली अख्खी सृष्टी, देवदेवता, ब्रह्मदेव सगळेच्या सगळे प्रलयकाळी अंत पावतील. पण कुणाचा अंत होत नाही? निर्गुण तत्वाचा. श्लोक 38. तुम्ही आदिदेव, तुम्ही पुरातन पुरुष, तुम्हीच या जगताचे परम आधार. तुम्हीच ज्ञाते आणि ज्ञेय, जाणणारा आणि ज्याला जाणायचं ते. तुम्ही श्रेष्ठ स्थान आणि तुम्हीच अनंत रूपा. हे विश्व विस्तारलेलं आहे. श्लोक 39. वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव आणि पणजोबा सुद्धा तुम्हीच आहात. पणजोबा या अर्थानं की मागे मागे जात जात शेवटी त्या आदिपुरुषाला आपण हात लावतो. तुम्हीच आहात. तुम्हाला 1000 वेळा नमस्कार. आणि फिरून आणखी सुद्धा तुम्हालाच माझा नमस्कार असो. श्लोक 40. तुम्हाला पुढून नमस्कार, पाठीमागून नमस्कार, सर्वच बाजूनी हे सर्वात्मका तुम्हाला नमस्कार असो. अत्यंत लीन होऊन, नम्र होऊन, शरणागत होऊन अर्जुन अक्षरशः त्यांनी लोटांगण घातलेलं आहे. केवळ तुम्हीच सगळ्यांचे आदिदेव, धारण करता, पोषण करता, परमात्मा, दयाळू, मायाळू, कृपाळू,
तुम्हाला नमस्कार असो. तुमचे वीर्य अनंत, तुमचा पराक्रम अतुलनीय. तुम्ही सर्वांना पुरे पडत असल्यामुळे तुम्ही सर्व काही आहात. टोटल सरेंडर बाय अर्जुन. श्लोक 41. तुमचा हा महिमा न ओळखता मित्र समजून रे कृष्णा, रे यादवा, अरे सख्या असं चुकीनं किंवा सलगीनं मी जे काही तुम्हाला आत्तापर्यंत अमर्याद बोललो असेन, दोघंजणं एकमेकांचे परममित्र होते. त्यामुळे अर्जुन आता कन्फेस करतोय की बाप रे, याच्यापूर्वी मी तुम्हाला काय काय खेळीमेळीमध्ये तुम्हाला बोललो असेन. श्लोक 42. आहार विहारात, निजण्यामध्ये हे अच्युत्या, एकट्याला किंवा चार चौघात मी जो काही तुमचा अपमान केला असेल, म्हणजे थट्टेनं मित्र समजून जो काही केला असेल, त्याची आपण मला क्षमा करावी. तुम्हा अप्रमेयांजवळ माझं असं मागणं आहे. अप्रमेय असं ते भगवंतांना उद्देशून अर्जुन म्हणतोय. अप्रमेय म्हणजे, प्रमेय म्हणजे ज्याला मोजता येतं ते. अप्रमेय म्हणजे भगवान कोणीच त्यांना मोजू शकत नाही. या अर्थानं ते अमर्याद आहेत. त्यांची व्याप्ती ना कुणाला कधी कळली ना कधी कुणाला कळू शकेल. श्लोक 43. तुम्हीच या चराचर जगताचे पिता असून पूज्य आणि गुरूंचे गुरु आहात. सर्व त्रैलोक्यात तुमच्या बरोबरीचा कोणी नाही, कोणी असणंही शक्य नाही. मग हे अतुल प्रभावा अधिक तरी कोण असणार. तुमच्या बरोबरीचा तर कोणी नाहीच, मग तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असं जगतामध्ये कोणी तत्व असू शकत नाही. श्लोक 44. यासाठी स्तुत्य आणि समर्थ अशा तुमच्या प्रसन्न व्हा म्हणून, म्हणजे तुम्ही आता प्रसन्न व्हा अशी मी शरीर वाकून नमस्कार करून तुम्हाला प्रार्थना करतोय. अर्जुन किती गयावया करतोय बघा. ओशाळला येतो की आपण पूर्वी मित्र समजून काय काय यांच्याबरोबर आपण वागलो, किंवा पिता ज्याप्रमाणे आपले पुत्राचे किंवा सखा ज्याप्रमाणे आपल्या मित्राचे अपराध क्षमा करतो, त्याप्रमाणे देवा माझ्या हातून ज्या काही चुका घडल्या आहेत त्या तुम्ही मला कृपा करून माझ्या अपराधांना क्षमा करावी. श्लोक 45. कधी न पाहिलेलं पाहून मला हर्ष झाला आहे आणि माझं मन व्याकुळ झालेलं आहे. हे जगन्निवासा देवदेवा प्रसन्न व्हा, देवा प्रसन्न व्हा आणि आपले ते पूर्वीचं स्वरूप दाखवा. मीच हट्ट केला तुमचं विश्वस्वरूप बघायला. मीच हट्ट केला म्हणून तुम्ही मला दर्शन घडवलं, पण ते आता मला सहन होत नाही. त्यामुळे कृपा करून तुम्ही तुमच्या पूर्वीच्या अवतार स्वरूपामध्ये तुम्ही यावं. श्लोक 46. किरीट आणि गदा धारण करणारे, हातात चक्र घेतलेले, पूर्वीप्रमाणे मी तुम्हाला बघायला उत्सुक आहे. हे सहस्रबाहो विश्वमूर्ते, त्याच चतुर्भुज रूपाने प्रगट व्हा. काय करू मी, मला सोसत नाही हो. हे तुमचं दिव्य तेजस्वी अत्यंत प्रखर
सूर्य चंद्रांची प्रभासुद्धा जी अगदी क्षीण मंद वाटेल असं हे तुमचं तेजस्वी रूप सहन करायला मी सिद्ध नाही. कृपा करा माझ्यावर. मला पूर्वीच्या रूपातच तुम्ही पुन्हा दर्शन द्या. श्री भगवान म्हणाले, श्लोक 47, हे अर्जुना, तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझ्याखेरीज दुसऱ्याने पूर्वी न पाहिलेले हे तेजोमय अनंत आद्य परमविश्वरूप मी माझ्या योग सामर्थ्यानं तुला दाखवलं. काय करू अर्जुना, तू माझा परमभक्त, परमसखा, किती परमप्रिय तुम्हाला. तुझ्या हट्टापायी मी तुला हे माझं रूप दाखवलं. आता ह्याच्यावरनं अंशतः का होईना पण हे विश्वरूप दर्शन भगवंतांनी अजूनही काही जणांना दिलं बरं का. कुणाला? एकतर बाळपणीच्या रूपात यशोदा मातेला त्यांनी अंशतः विश्वरूप दर्शन घडवलं. जेव्हा यशोदा माता त्याच्यावर रागवली, काय रे माती खाल्लीस का, बोलत का नाहीस, तोंड उघड, असं तिनं आईच्या मायेनं धाकानं त्याला विचारलं. तेव्हा भगवंतांनी आपलं मुख उघडलं आणि त्यामध्ये अनंत ब्रह्मांड यशोदा मातेला क्षणभर दिसून गेली. हे झालं यशोदा मातेला दिलेलं दर्शन. मग त्यानंतर तहाशी बोलणी करायला जेव्हा ते हस्तिनापुराला गेले तेव्हा त्यांनी धृतराष्ट्राला समजावून सांगितलं की तुझी मुलं अजिबात माझी गोष्ट ऐकत नाही आहेत, आम्हाला हे युद्ध नको आहे. मग तुम्ही का हा हट्टीपणा करता? हे हिंसात्मक युद्ध आपण करता कामा नये. तू दुर्योधनाला आणि इतर जणांना तू सरळ कैद करून का नाही टाकत? त्यांना शिक्षा घडव, त्यांना तुरुंगात पाठव आणि त्यांना निक्षून बजाव की युद्ध करता कामा नये. 5 गावं तुम्ही पांडवांना देऊन टाका, सलोखा करा, तह करा. पण धृतराष्ट्रानं ते काही ऐकलं नाही. उलट दुर्योधनानं ते ऐकलं की भगवंत आपल्याला कैद करायला सांगताय. त्याला एवढा राग आला की त्यानं काय योजना केली की आपणच भगवंतांना कैद करून टाकूया तुरुंगात. मला अटक करतायत होय, मला घालतायत तुरुंगात. त्याचे हे उद्गार ऐकून भगवंतांनी विकट हास्य केलं. आणि तेव्हा त्यांचं जेव्हा मुख उघडलं तेव्हा अंशरूपानं विश्वरूप ब्रह्मांड कौरवांना त्याचं दर्शन झालं. आणि मग युद्ध संपल्यानंतर बरं का, युद्ध संपल्यानंतर भगवान जेव्हा द्वारकेला जायला निघाले तेव्हा वाटेमध्ये ते उत्तंक ऋषींना भेटायला त्यांच्या आश्रमात गेले. उत्तंक ऋषी म्हणाले की तू कौरवांची समजूत काढायला पाहिजे होतीस, ते काही तुझ्याच्यानं झालं नाही. मी तुझ्यावर खूप रागवलं, त्यामुळे मी तुला शाप देण्याच्या विचारात आहे. तेव्हा भगवंतांनी त्यांना शांत केलं. ते म्हणाले, आधी तुम्ही माझं ऐकून तर घ्या नीट. ठीक आहे, तू मला आत्मविद्या दे, मग मी सगळं ऐकेन. भगवंतांनी त्यांना आत्मविद्या प्रदान केली. सगळं काय काय जे घडलं ते सांगितलं. उत्तंक ऋषींचं समाधान झालं आणि ते म्हणाले की आता माझी एकच इच्छा तू पुरव, मला विश्वरूप दर्शन बघण्याची इच्छा आहे. तेव्हा त्यांनासुद्धा अंशरूपानं विश्वरूप दर्शन भगवंतांनी त्यांना घडवलं. श्लोक 48, हे कुरुवीर श्रेष्ठा, वेदानं यज्ञानं स्वाध्यायानं वेद
दान, तप, स्वाध्याय कर्मांनी, उग्र तपस्येने माझं या प्रकारचं स्वरूप, म्हणजे काय, कितीही साधनं जरी तुम्ही केली तरी या प्रकारचं स्वरूप तुझ्याखेरीज दुसऱ्या कुणालाही मनुष्यलोकी बघायला मिळणं शक्य होणार नाही. श्लोक 49. माझं असलं हे घोर रूप बघून तुझ्या चित्ताला तू व्यथा होऊन देऊ नकोस. त्याने बघितलं अर्जुनाला हे काही रूप आपलं सोसवत नाही आहे, भीतीनं त्याची गाळण उडाले, म्हणून ते म्हणाले तू शोक करू नकोस. अगर गांगरल्यासारखा सुद्धा तू होऊ नकोस. भीती सोडून दे आणि संतुष्ट मनानं माझं आता हे स्वरूप तू बघ. संजय म्हणाला, श्लोक 50. असं भाषण करून वासुदेवांनी अर्जुनाला पुन्हा आपलं अवतार स्वरूप, पूर्वीचं स्वरूप दाखवलं आणि पुन्हा सौम्य रूप धारण करून त्या महात्म्यानं अर्जुनाला धीर दिला. श्लोक 51. हे जनार्दना, अर्जुन आता कुठे, त्याच्या मनाला शांतता मिळाली, हुश झालं. देवा, घाबरून गेलो तो रे बाबा. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, तुमचं हे सौम्य आणि मनुष्य देहधारी रूप बघून आता माझं मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो आहे. आता जीवात जीवाला. श्री भगवान म्हणाले, श्लोक 52. माझं हे जे रूप तू पाहिलंस म्हणजे विश्वरूप, ते बघायला मिळणं अतिशय कठीण आहे. देवसुद्धा हे रूप बघण्याची नेहमी इच्छा करतात. श्लोक 53. तू जसं मला पाहिलंस तसं वेदांनी, दानांनी, यज्ञांनी कोणीही मला पाहणं शक्य नाही. श्लोक 54. केवळ अनन्य भक्तीनंच हे अर्जुना याप्रमाणे माझं ज्ञान होणं, मला पाहणं, माझ्या ठाई तत्वानं प्रवेश करणं शक्य आहे. म्हणजे काय, केवळ अनन्य भक्तिपूर्वक आत्मज्ञान संपादन करून तोच साधक हे दर्शन घेऊ शकतो. श्लोक 55. सर्व कर्म माझी म्हणजे परमेश्वराची आहेत या बुद्धीनं कर्म करणारा, मतपरायण, संगविरहित आणि सर्व भूतांचे ठाई निर्वैर असा जो माझा भक्त, तो हे पांडवा मला येऊन पोचतो. अध्याय 11. श्लोक 55. शेवटचा श्लोक. याला अनेक महात्म्यांनी भगवद्गीतेचा सार श्लोक असं गौरवलेलं आहे. आपण बघूया याचा नेमका अर्थ. काय म्हणतात भगवान, केवळ माझी परमेश्वराची कर्म आहेत या बुद्धीनं कर्म करणारा, म्हणजे काय की सगळी कर्म कृष्णार्पण बुद्धीनं करणारा, करता करविता तो केवळ परमेश्वर आहे. मला फक्त निमित्त पुढे करून माझ्याकडून तो कर्म करून घेत आहे. या अत्यंत समर्पित भावनेनं आपण जर योग्य व्यवस्थित कर्म केली, मीपणा न करता, त्यामध्ये अहंकार बुद्धी न ठेवता, तर ती कर्म मोक्षाला
बंधनकारक ठरत नाही, कारण त्याचं कर्मफळ मुळे मागे जाऊन पडतच नाही. त्यामुळे मतपरायण म्हणजे पूर्णपणे परमेश्वराला समर्पित होऊन संगविरहित संसाराचे हे जे सगळे संग आहेत त्यापासून अलिप्त होऊन आणि निर्वैर, फार महत्त्वाचा शब्द आहे हा, निर्वैर असा जो माझा भक्त तो पांडवा मला येऊन पोचतो. आता निर्वैर या शब्दाचा अर्थ काय होईल तर बाबा कौरव माझ्याशी अतिशय सूडबुद्धीनं वागले, दुष्टपणा सोडला नाही, पण तरीसुद्धा मी निर्वैर बुद्धीनं त्यांना क्षमा करून टाकली असा अर्थ होतो का? नाही. का? कारण याचं असं आहे की अध्यात्मदृष्ट्या जरी एकच आत्मा सगळीकडे भरलेला आहे, मग असं म्हणायला पाहिजे का बाबा दुर्योधना तुझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच माझ्यात आहे, त्यामुळे जाऊ दे, झालं, होऊ दे, तू अन्याय करतोयस, तू दुष्टपणा करतोयस, जाऊ दे, झालं, ठीक आहे, माझं काही वैर नाही, असा अर्थ घ्यायचा का? तर नाही. असा अर्थ आपण का घेऊ शकत नाही तर आपण समाजामध्ये राहतो. अर्जुन हा संसारी मनुष्य होता, कौरव हे व्यावहारिक जगतामध्ये आपापला संसार करत होते. त्यामुळे व्यावहारिक सत्तेवर वागताना, समाजामध्ये वागत असताना आपण भान ठेवावं लागतं. युद्ध, हिंसा ही कुणालाच नको असते हो, कुणाला हवी असते? उगाच त्या युद्धाचे जे भयंकर परिणाम होतात ते काय कुणाला दिसत नाहीत का? पण जेव्हा कधी समोरचा आपला हट्टीपणा सोडतच नसेल तर मग काय करायचं? अहिंसा, दया, क्षमा हे सगळे जरी सिद्धांत योग्य असले तरी हे सिद्धांत कधी, केव्हा आणि कुठे वापरायचे याचं सुद्धा भान ठेवायला नको का? एखादा संन्यस्त संन्यासी ज्यानं समाजाचा त्याग केलाय आणि तो रानामनात निघून गेलाय, त्यानं खुशाल सगळ्यांना क्षमा करून टाकावी. पण कोणता सिद्धांत कोणत्या आश्रमामध्ये लागू करावा याचे काही नियम पाळणं गरजेचं असतं. जर दुष्टांना वेळीच प्रतिकार केला नाही, जाऊ दे क्षमा करत गेलं तर त्यानं काय घडेल? समाजामध्ये सगळ्यांवर अन्याय घडायला सुरुवात होईल. संत सज्जनांचं रक्षण केलं जाणार नाही आणि कुणाचाही आत्मसन्मान हा व्यवस्थित टिकणार नाही. म्हणून समाजाच्या, देशाच्या भल्यासाठी नाईलाजानं का होईना प्रतिकार कधी कधी करावा लागतो. म्हणजे मग निर्वैर याचा अर्थ काही न करता स्वस्थ बसणं असा अर्थ घ्यायचा नाही. प्रतिकारशून्यता असाही अर्थ घ्यायचा नाही. तर त्यानं माझ्यावर सूडबुद्धीने हल्ला केलाय, वारंवार दुष्टपणे वागतोय, त्याला प्रतिकार करण्यासाठी, केवळ त्याला थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी मला प्रतिकार करणं भाग आहे. आणि मनामध्ये सूडबुद्धी न ठेवता, त्याच्याबद्दल आकस न ठेवता, केवळ कर्तव्य म्हणून त्याच्याशी मला युद्ध करणं भाग आहे. हा अर्थ इथे अभिप्रेत आहे.
म्हणजे या श्लोकामध्ये निर्वैर तत्व आणि कर्तव्य याची सांगड परमेश्वरांनी घालून ठेवलेली आहे. त्यामुळे हा सारभूत असा श्लोक हा समजला जातो. इथे भगवद्गीतेचा अध्याय 11वा मी इथे समाप्त करत आहे. 55वा शेवटचा श्लोक आपला इथे झालेला आहे. त्याचबरोबर या एपिसोडची सुद्धा मी सांगता करत आहे. परत एकदा तुम्हाला नम्रपणे विनंती करते, तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.